मी ज्यावेळी नवीन-नवीन स्वयंपाक शिकायला सुरुवात केली होती, त्यावेळी ढोकळा बनवायचं म्हटलं, की मला असं वाटायचं, की त्याची खूप मोठी प्रोसेस असेल किंवा तो इतका छान फुगतो म्हटल्यावर हा ढोकळा बनवायला खूप कठीण असेल. पण एकदा मी ही पद्धत शिकले आणि तेव्हापासनं कमीत कमी आठवड्यातनं 2 वेळा तरी मी ढोकळा बनवते. बनवायला अगदी सोपा आहे, झटपट होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे मी कढईमध्ये आणि पातेल्यामध्ये 2 पद्धतीने 2 वेळा ढोकळा बनवलेला आहे. बघा इथे किती छान मस्त असा दुप्पट-तिप्पट फुललेला हा ढोकळा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो ढोकळा आहे तो घशामध्ये अजिबात अटकल्यासारखा होत नाही. आता चला तर सुरुवात करूयात. ढोकळा बनवण्यासाठी अगदी बारीक असं आपल्याला बेसन पीठ म्हणजेच हरभऱ्याच्या डाळीचं पीठ पाहिजे आहे. आता ते आपण इथे 250 ml या कपाच्या मापाने मी 2 कप घेते. तर तुम्हाला ज्या प्रमाणात ढोकळा बनवायचा त्याचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे मेजरिंग कप असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण याशिवाय ढोकळ्याची जी रेसिपी आहे ती अगदी परफेक्ट अशी बनत नाही. हे जे कप आहेत ते तुम्हाला बाजारामध्ये अगदी सहज प्लास्टिकचे किंवा मग स्टीलचे विकत मिळतात. आता इथे दाखवल्याप्रमाणे जे कप आहेत ते अगदी हलक्याच्या हाताने आपण भरून घेतलेले आहे. खूप दाबून इथे पीठ घेतलेलं नाही आणि ते एका चाळणीमध्ये घालायचं. कारण आपल्याला हे जे पीठ आहे ते चाळून घेणं अत्यंत आवश्यक आहे. हे पीठ चाळायचं आणि त्याच्यावरती ज्या गिठोळ्या असतात त्या फोडून घ्यायच्या. म्हणजेच अगदी आपल्याला एकसारख्या प्रमाणात छान असं पीठ मिळतं. ही गोष्ट तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा. कारण ज्यावेळेस आपण पीठ मिक्स करत असतो त्यावेळेस त्याच्यामध्ये अशा गिठोळ्या आपल्याला नको असतात, त्या चाळल्यामुळे पूर्णपणे निघून जातात. आता यामध्ये आपण घालणार आहोत 1 टीस्पून मीठ आणि त्यानंतर 4 टेबलस्पून मी इथं पिठी साखर घेतलेली आहे. कारण ढोकळा हा थोडासा गोड आंबट असतो म्हणून इथं 4 टेबलस्पून आपण साखर घातलेली आहे. अगदी 2 चिमूट इथे हिंग आणि अगदी 2 चिमूट अशी आपण हळद घातलेली आहे. आता हे पूर्ण साहित्य अगदी थोडंसं मिक्स करून घेतलं आणि यानंतर याच्यामध्ये जे सायट्रिक ॲसिड असतं ते तुम्हाला कुठल्याही दुकानामध्ये अगदी सहज म्हणजेच त्याला लिंबूसत्व असं देखील म्हणतात, हे कुठेही मिळेल. अगदी एक आपण इथे टेबलस्पून ते याच्यामध्ये घालणार आहे. आता ज्या आपण 250 mlच्या कपाने पीठ घेतलं होतं त्याच कपाने 1 कप पाणी यामध्ये मी घालून मिक्स करून घेते. आता मिक्स करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकाच दिशेने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं. म्हणजेच आपण जर दोन्ही दिशेने फिरवलं तर त्याच्यामध्ये अगदी गिठोळ्या होण्याची शक्यता असते आणि आपलं जे पीठ आहे ते अगदी छान मिक्स होत नाही. आता या सगळ्या जिन्नस आणि पीठ एवढ्या पाण्यामध्ये एकदम व्यवस्थित मिक्स होतात. पाणी टाकताना एकदम आवर्जून एक गोष्ट लक्षात ठेवायची, की यामध्ये जास्त पाणी अजिबात घालायचं नाही. आता मी इथे 1 कप पाणी घालून घेतलेलं आहे आणि ते छान मिक्स करून घेते. म्हणजेच आपले जे पीठ आहे त्याचं आपल्याला जेवढं पातळ पाहिजे तेवढं ते पातळ तयार होईल. आता थोडंफार 1-2 टीस्पून हे पाण्याचे प्रमाण कमी जास्त लागू शकतं. कारण प्रत्येकाच्या पिठावर ते अवलंबून असतं. पण इथं मला हे प्रमाण अगदी योग्य झालेलं आहे. आता तोपर्यंत इकडे आपण ते पीठ झाकून ठेवून इकडे एक जे पातेलं आहे त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं. आता त्यानंतर आपल्याला जे कुठल्याही भांड्यामध्ये आपण लावणार आहोत जो ढोकळा, ते भांडं याच्यामध्ये व्यवस्थित बसतं का आणि त्याचं झाकण हे व्यवस्थित बसतं का ते बघून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी उकळत ठेवायचं. आता इकडे बघा आपलं मस्त असं पीठ छान भिजलेलं आहे. तोपर्यंत इकडे आपण पाणी उकळत ठेवत होतो तोपर्यंत. आता यामध्ये 2 टेबलस्पून मी पाणी आणि 2 टेबलस्पून तेल घालते. तेल हे तुम्ही कुठलंही वापरा, फक्त मोहरीचं वापरू नका. आता हे पूर्ण छान मस्त मिक्स करून घ्यायचं. म्हणजेच आपलं जे पीठ आहे ते अगदी छान तयार होईल. आता इथे बघा हे प्रमाण घातल्यामुळे आणि तेल घातल्यामुळे हा जो ढोकळा आहे ना, तो अगदी चवीला एकदम छान आणि एकदम खूप वेळ मऊ राहण्यासाठी मदत होते. आता याला रंगसुद्धा खूप छान आलेला आहे. तरीही ही डाळ जी आहे ती आम्ही घरी बनवलेली होती. तरीसुद्धा बघा इथे रंग त्याला किती छान आलेला आहे. आता हे एकाच दिशेने आपण छान फेटून घ्यायचं आणि याचे जे पातळपणा आहे हा तुम्हाला दिसत असेल. इथं दाखवल्या त्याप्रमाणे आपलं पीठ हे तयार झालं पाहिजे. तुम्हाला आणखी एकदा आवर्जून सांगते, आपण जे पीठ, पाणी, सायट्रिक ॲसिड वापरलेलं आहे ते सगळं मोजूनच घ्यायचं. म्हणजेच आपला ढोकळा जो आहे तो अजिबात चुकत नाही. तुम्ही एकदा ही पद्धत नक्की
वापरून बघा, तुमचा सुद्धा ढोकळा एकदम छान आणि स्पंजी होईल. आता यामध्ये अर्धा टेबलस्पून आपण खाण्याचा सोडा घालणार आहोत. यामुळे जो ढोकळा आहे तो अगदी छान फुगतो आणि एकदम सॉफ्ट होतो. आता हा पूर्ण आपल्या पिठामध्ये छान मिक्स व्हावा म्हणून यावर मी थोडंसं पाणी घातलं आणि यानंतर अगदी छान असं मिक्स करून घेतलं. आता तुम्हाला इथं दिसत असेल की आपलं जे पीठ आहे ते बघा किती छान मस्त असं फुगलेलं आहे. आता थोडाही उशीर न करता लगेच आपण ज्या टिनला किंवा मग तुम्ही ज्या भांड्यामध्ये ढोकळा तयार करण्यासाठी ठेवणार आहे त्यामध्ये हे मिश्रण ओतून घ्यायचं आणि लगेच गरमागरम असताना उकळत्या पाण्यावर आपण हे वाफेवर ठेवतो. म्हणजेच जो खाण्याचा सोडा आहे तो त्याचं काम अगदी छान करतं. इथे बघा मी एका कुकरच्या डब्यामध्ये ढोकळा लावते आणि तो लगेच मी एका पातेल्यामध्ये आपण पाणी उकळत ठेवलं होतं त्याच्यावर ठेवते. आता हे जे राहिलेलं पीठ आहे ते एका कढईमध्ये पाणी उकळत ठेवलं होतं आणि त्यावर झाकण ठेवून ठेवलं होतं. आता हे थोडंसं होतं म्हणून हा जो ढोकळा आहे तो पटकन झाला. आता हा थोडासा थंड होतोय. अगदी प्लेटमध्ये सुद्धा आपला जो ढोकळा आहे तो अगदी परफेक्ट मस्त असा झालेला आहे. आता इकडे त्यासाठी फोडणी तयार करून घेऊयात. इकडे मी जवळपास 2 टेबलस्पून तेल घातलेलं आहे आणि आता त्यानंतर इथे घातली मोहरी घातली. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये हिरवी मिरची घालायची, कढीपत्ता घालायचा आणि जर तुम्हाला जिरं आवडत असेल तर तुम्ही जिऱ्याची सुद्धा फोडणी यामध्ये घालू शकता. आता इथे मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि त्यामध्ये 1.5 चमचा साखर घातलेली आहे. अगदी थोडंसं 2 चिमूट मीठ घातलेलं आहे. याला छान उकळी येऊन द्यायची. आता फक्त साखर विरघळेपर्यंतच याला छान उकळू द्यायचं. त्यानंतर गॅस बंद करायचा. ही जी फोडणी आहे ती आपली मस्त अशी छान तयार झालेली आहे. अगदी आता आपल्याला गॅस बंद करून थोडेसे याला कमी गरम होऊ द्यायचं, म्हणजेच थोडीशी थंड होऊ द्यायची आणि यानंतर आपल्याला या ढोकळ्यावर घालायचे आहे. इथे बघा प्लेटमध्ये सुद्धा आपला ढोकळा एकदम छान तयार झालेला आहे. त्यामुळे आपल्याला त्याला काढण्यासाठी सुद्धा जास्त मेहनत करावी लागत नाही. आता अगदी थोडासाच गरम हा ढोकळा तयार झालेला आहे. आता हा ढोकळा आपण मस्त काढून घेऊयात. अगदी कुठेही न तुटता अगदी जसाच तसा आपला हा जो ढोकळा आहे तो अगदी छान निघालेला आहे. त्याला सगळ्या बाजूने अगोदर आपण चाकूने छान लूज करून घेतलं होतं आणि त्यानंतर उलटी प्लेट एका ताटामध्ये टाकली की लगेच आपला ढोकळा छान निघालेला आहे. इथे बघा आता आपला हा जो ढोकळा आहे तो मस्त तयार झालेला आहे. याच्यावर आपण जी फोडणी केली होती ती फोडणी घालून घेऊयात. मस्त अशी फोडणी तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही यामध्ये घालू शकता. आता हे जे पाणी आहे ते पूर्ण आपण करून घेतलं होतं ते याच्यावर घालायचं. म्हणजेच हा जो ढोकळा आहे तो डबल टिबल फुगतो आणि खायला एकदम मस्त लागतो. अजिबात घशात अटकत नाही. इथे कापतानाच तुम्हाला दिसत असेल की किती सॉफ्ट हा आपला ढोकळा जो आहे तो तयार होताना म्हणजे तयार झालेला आहे. अगदी सहज सोप्या या छोट्या-छोट्या जर तुम्ही टिप वापरल्या तर ढोकळा हा अगदी झटपट आणि अगदी प्लेटमध्ये सुद्धा आपण करू शकतो. करायला प्रचंड सोपा आहे. तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की करून बघा. तुमचा ढोकळा अजिबात चुकणार नाही. इथे बघा मस्त असा आपला ढोकळा छान फुगलेला आहे आणि एकदम मऊसूत सुद्धा झालेला आहे. आता जो दुसरा ढोकळा आपण ठेवला होता तो पण मस्त इथं छान तयार झालेला आहे. बघा एक काडी घालून मी बघते त्याला अजिबात पीठ लागलेले नाही. म्हणजे हा ढोकळा सुद्धा आपला छान तयार झालेला आहे. आता एका ताटामध्ये हा सुद्धा उलटा करून घेते. मस्त असा फुगलेला आहे आणि त्याला भरपूर जाळी पडल्यामुळे वरतून थोडासा उरल्यासारखा दिसतोय. पण अगदी सगळ्या बाजूने बघा आपला हा जो ढोकळा आहे ना तो किती छान आणि मस्त तयार झालेला आहे. इतका छान फुगलेला आहे आपला ढोकळा. दिसता क्षणी त्याचे जे बारीक बारीक छिद्र आहेत ते अगदी छान दिसत आहेत. आता याच्यावर सुद्धा अगदी छान अशी आपण फोडणी घालून घेऊयात. मस्त असा फोडणी घातल्यानंतर अगदी डबल टिबल हा ढोकळा फुगलेला आहे. कारण की आपण यामध्ये तो मिक्स कुकरच्या एका डब्यामध्ये केला होता. त्यामुळे तो अगदी त्याची जी उंची आहे ती भरपूर झालेली आहे. इथे बघा किती छान आणि एकदम सॉफ्ट असा आपला ढोकळा तयार झालेला आहे. हा ढोकळा एकदा तुम्ही नक्की करून बघा. आणखी एकदा मला सांगावंसं वाटतं की तुम्ही या पद्धतीने ढोकळा केला तर तो अजिबात घशामध्ये अटकत नाही. अगदी छान होतो.